नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तर वरती आले होते, आपलं रोजचं काम हे लोणच्याचं, पोरींचं वगैरे सगळं आवरून दिलं, शाळेत गेल्या पोरी. आणि आपलं हे लोणचं सगळं खालची वर करायला लागतं ना, तर त्याच्यासाठी आले होते. ते पाठीमागच्याच कॅमेऱ्याने दाखवावं लागेल. डेऱ्यात आता अंधार आहे ना, तर सगळे उघडले होते. सगळं खालची वर लोणचं केलं. आपले 1 2 3 4 5 6 डेरा आपलं आता लोणचं मुरलेलं सध्या तयार आहे ऑर्डरीसाठी. आणि आपल्याला जवळजवळ 30 किलोची पॅकिंग आहे उद्या. आणि आज काय ऑर्डर येतील ते म्हणजे काय 20 40 50 70 120 किलो लोणचं आहे. 2-3 दिवस जाईल ऑर्डरी द्यायला. आणि अजून लोणचं पुढचं बनवलेलं नाही. आंबे कधी यायचे असं झालंय. पण ह्यांचं काम काय संपा नाही. आंबे बघूनही ठेवलेत इथं, पण ह्यांचं काम संपा नाही, त्याच्यासाठी राहिलेत आणून. ते म्हणले मला एकदा सगळं काम आवरू दे, मग निवांत डायरेक्ट आपले आणायचे आंबे, फोडायचे, लोणचं मुरायला टाकायचं, दुसरे आणायचे, असं करूया म्हणले 4-5 वेळा. तर म्हणलं चालतंय. तर आहे सध्या ऑर्डर टाकायला आपल्याकडे 120 किलो लोणचं सध्या तयार आहे आपलं. तर सगळं डेरं उघडलं होतं, सगळं खालची वर केलं मस्तपैकी आपलं. आणि मस्त मुरलंय आता. इतका छान वास येतो ना असं वरच्या रूममध्ये आल्यानंतर. लय मस्त वास येतोय लोणच्याचा. आणि आपलं सगळं असं सुक्कं लोणचं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. असं खार टाईप लोणचं आहे आपलं. पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला ही ओढणी डेऱ्याची. आपलं हे असं माठातलं लोणचं. आता हे बघा कसं दिसते, एकदम सुक्का, असं हिरव्या पाटीचं गावरान म्हणतात का नाही, तसं आपलं हे सगळं लोणचं आहे बघा. हो का, आता हे डेऱ्याचं काय होतं माहिती आहे का, ते लोणचं हे काढताना त्याला लागतं हे असं, बघू शकता ते. हे आपलं माठातलं लोणचं आहे बरं का. हे पण सगळं सेम असं, जास्त तेल नाही, जास्त मसाला वगैरे नाही, बघू शकता. सगळे डेरे एकसारखेच. कसं दिसतंय, असं बघितलं कीच असं वाटतंय की खावावं, असं तोंडाला पाणी सुटते का नाही, कसं वाटतंय. आपले एवढे आता 6 डेरे आहेत म्हणायचं लोणच्याने भरलेले मस्तपैकी. ऑर्डरी पण भरपूर येतं आणि सगळ्यांची डिमांड आहे. माठातलंच द्या, मुरलेलं द्या. आणि मुरलेलं देते. आतापर्यंत ज्यांचं लोणचं पोचलं त्यातल्या बऱ्याच जणांनी डबल ऑर्डरी टाकल्यात इथं. आणि अजून काही जणांचं पोचलं नाही. ज्यांनी पोस्टाने ज्याचं गेलंय ना त्यांचं पोचलं नाही, त्याच्यासाठी सॉरी. जे असं काय म्हणतात ते, असं खेडगाव वगैरे आहे ना, तर त्यांचं लवकर पोचत नाही, ते पोस्टाने वगैरे टाकलेलं. तर सकाळचं वातावरण बघा, असं 8 वाजले असतील. हो, पोरी 7:30ला गेले, 8 वाजले. तर असं मस्तपैकी वातावरण आहे. चला तर बाई कपडे धुयला लागले, तिकडे आवाज यायला लागला कपड्याचा. लोणचं झाकायचं आता, जायचं खाली. खाली दाखवते तुम्हाला, अजून माझा आहे असा राडाय. चला तर मस्तपैकी झाकून ठेवलं. चला तर खाली जाऊया आता. खिडकी लावून टाकते, थोडीशी उघडी ठेवते. हे पण कामावरती गेले, त्यांना जरा लोड आहे कामाचा. पोहे केळं का सकाळचं दोघींनी दिलेलं पोहे पण नाही खाल्लं, थोडं खाल्लं, तसंच ठेवलं आणि पळाले. चहा वगैरे झालता, त्यांचा मित्र आलता, त्यांच्यासाठी परत एकदा चहा झालता. 2 वेळा चहा वगैरे झाला. असं तर पाणी भरायचं आहे, कपडे धुवायच्या आधी सगळं आवरून घ्यायचं आणि मग स्वयंपाकाला लागायचं आहे. असं काम आहे बघा. आता वातावरण आहे आमच्या इकडचं बघा. सूर्य तर हो का, लय इतकं ऊन आहे ना, विचारू नका. 10च्या पुढं असं घराच्या बाहेर निघू वाटत नाही, असं होतंय नुसतं.
चला तर घेते आवरून आता पटपट पटपट. सवड नाही बापू, लय काम आहे, काय करू. काय म्हणता? आता काम आहे म्हणते लय, आता काय माझ्यासाठी करते का? नाही नाही, जे त्याच्यासाठी आपलं स्पष्ट बोलणं. मग आता तू गाठच घेणार का काय? अहो बापू, मला जेवाय सुद्धा टाइम मिळाला माहितीये का माझं. अरे 3 किलो जेवण वजन काम कमी झालं. कवा होईल, पण पोटाला संभळत झाले अवघड आहे. 3 किलो वजन कमी झालं की माझं आता असं नका पैसे मिळतात म्हणून आबादते. 15-20 कोणी दिवस प्रत्येक जण पैशासाठीच करत. मी बी ही आबादतोय ते पैशासाठी, पण मला कुठलं हो, काय मला जात्यात हे आपले हे आणि आम्हाला तरी कुठलं हो पैसे. पण तू काहीतरी करते तुम्हाला काहीच करायला ना होय राजश्री. कुठलं तवा पैसे राजश्री हाय पदशीर आणलंय. हा बघ तुझ्या मनाने पटतय का? हो काय नाही दाऊद नको. हा असू द्या, काय नाही. आलो या पारवडील गेल तू, रात्री जत्रा होती ह्याची नाताची, ते आलो लोक. अहो थांबून जमतय का? मोटर चालू झाली. काम आहे का नाही? काम आहे काम. असू द्या, सुखी राहा समधी, काय नाही. हा काय आहे हो बापू राणा दादा? काय म्हणजे नाही, आम्ही ऊस लावलाय, कडवाळे उलीस 1 महिना झालं नाही गेलो म्हणून विचार. कडवाळे काय नाही. म्हणजे पहिलं हाय तिचं या. हो कोथमीर करायची, पण पाऊस पडल्यावर 2 महिने महिन्याने तवर नाही. हा असू द्या. हा राजू बरं बोलवलीशी. बरं चला तर सकाळ धरण आबातोय आम्ही मोटरला. आमचा अजून स्वयंपाक नाही, काय नाही बरं का. 8 वाजल्यापासून रात्री पण तुम्हाला खोटं वाटेल, रात्रीचा पण व्हिडिओ टाकते मी तुम्हाला. ती 6:30 वाजता आलं होतं. 6:30 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत अपडेट होतं, तरी पण मोटर नाही म्हणजे चालू झाली. पाणी रात्री आलं आणि सकाळी चालू करायला गेलो, परत सकाळी पाणी यायचं बंद झालं. तिघी जे अपडेट होतो, वर काढ खाली सोड, ते पायपा ही कर ती कर, तिघीचा सकाळ धरणं माझ्या चाललेला, पण ती काय चालूच व्हायना, पाणी बी येईना. आता अजून आम्हाला ती चोट आली बघा 9-10 हजाराची. एक मोटरच आणावं लागणार आहे नवीन आम्हाला. तिचं संपलंय आता. हे पाण्याचं लय अवघड आहे आम्हाला. 2 महिने लय अवघड जातात पाण्याचं. आणि त्यात ती झाडं ही जगवायची म्हणल्या तर काय झाडामुळे तर काय होतंय, जास्त त्रास होतोय माणसांना. काय करायचं, त्याच्यामुळे पाणीच वाटणीला येईल. आम्ही चालू केली की लगे रात्रंदिवस मोटरच चालू, बटानं बंद नसतं. काय त्याचा झाड करायला, पाणी तर पडायला हिरीत. काय म्हणतात ना, मन आपलं साप असलं आपलं वाटोळ कुठंच होत नाही. पण नेहमी लोकाला खडा खाल्ला का नाही, स्वतःला त्यात बसावं लागतं. निश्चित आहे. लोकांना जळलं का नाही, किती वाईट लोकांना चितलं ना तरी काही होऊ शकत. स्वतःलाच येतं ती निस्तारायचं, स्वतःलाच येतं. फक्त मन चांगलं ठेवून माणसाने जगावं. दुसऱ्याला काय त्रास होत नाही. ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. लोकाला कपाट चितलं स्वतःच सपाटच होत. बरोबर आहे. तर लय त्रास झाला सकाळ काय सांगू तुम्हाला. मोटर एक जळाना चाला ना, त्या हिरीत पाणी एक राहिना, लगेच ती बागा चालू. आपण चालू केलं की झालं चालू. कुठं पीक करीत बसा कोणाचा. समायिकाचा खेळ मग की आपण झाड केला त्याचा. आडवी होलं घेऊन दुनव्याचं म्हणून तरी पाणी येतंय त्याला. नाही ते आलं असतं का पाणी, नाही कोण्या रुपया भरला त्याला. आता मग उलटी पालटी होते ती. त्याला आमचा लय त्रास झालाय. त्रास झालाय म्हणजे ती झाडं जाळायला लागली. ती एकही पोरग लक्ष दे ना, त्याचं ती हिडवून तीच. कुण्या काय करायचं नाही. मोठं गडी माणसाने संध्या रस्ता आबादला एक नवी आणू आपण, आणि एक मरू तिकडं. लय त्रास होते अहो, पाण्याशिवाय काय चालतंय का? हातपाय गळाले. बायांना पाणी टाकीत असलं तर धुणं धुते ना, गुरांना पाणी दावाय पाणी नाही. पाण्याशिवाय काय कुठलंच काम चालत नाही. पाणीच लागतंय सगळ्याला. ते पाणी नसल्यावर नुसतं हातपाय गळाल्यासारखं होते ते इथं. असं होतंय. आता सकाळ आमचं 8 वाजल्यापासून 9:30-10 वाजत आले. आमचं तीच चाललंय. तरी बी काहीच नाही तरी हात कोरडच आहे. असू दे, जाऊ दे, काय नाही. नुसतं जुजू पाळणा, इकडून तिकडून त्या मोटर आले फेफर. तिकडं चालाना म्हणून म्हणलं हिथं चालते बघावती, हिथं चालाना, कुठंच चालाना. आम्हाला वाटलं लाईट कमी पडती खालच्या विहिरीव, म्हणून इकडं वर आणली परत तिला. वर बी चालाना. आता तर कसलीच चालाना. आता तर बंद पडली. आता तर मानच टाकून दिली. जाऊ दे, आता तर म्हणली असून बसा बोंब देत. लय हाल केलं ना तिचं आपण.
खाली नीन वर आणन वर नीन खाली आण म्हणली असेल गप बसलेलं बरं एकदाच. कुठंच चाललं ना आता बसली ग आता सगळी झाडं बिन सगळंच राहिलं भिजवायचं. राहायला जाऊ द्या मरू द्या. आता नवी मम्मी आली कवा मिळेल तवाच या आणू की पाण्याशिवाय कसं. काय येतं बाय लय अवघड आहे. आणू असू द्या. बाय सगळ्यांना. खर्चात खर्च नळ्या आणल्या 1000 रुपयाच्या ती गेला 1000 रुपये बोंबलत. बटाण फिटाण ती ती सगळं आणलं 700 रुपयाचं काय वायर आणि ती बियर गेलं बोंबलत 700 रुपये. 1700 गेलं रेशमाचा तर मोकळ्या. अजून 2-3 हजार कुठंच काय नाही पैसा गेला आणि कुठंच काय नाही. मोटर आणायची म्हणल्या 7-8 हजार तरी लागत असतात. एक तर कशाला लागतात. असलीच आणायची म्हणलं ही 9,000ची काहीतरी होती. ती जुनी होती ना हं. पण लय चालली. लय चालली ती. हो ती सगळ्या घराला ह्याला पाणी मारायला ह्याला